डस्ट पडला होता इथं. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून सुमारे 73 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या या जीर्णोद्धार कामावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा महर्षी वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी प्रत्यक्ष स्थळावर भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य, विशेषतः डस्टचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अंकुशराव यांच्या मते मंदिरासारख्या पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाचा जीर्णोद्धारात अशा प्रकारे काम होणे अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे मंदिराच्या टिकाऊपणावर आणि संरचनेवर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या आरोपामुळे पंढरपूरमध्ये खळबळ उडाली असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व प्रकरणावर महर्षी वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी तीव्र अशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी गणेश अंकुशराव, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. काल मंदिराकडे फेरफटका मारत असताना मंदिराचं काम चालू दिसलं मला. मी जवळ आलो, बघितलं तर इथं खडी आणि कचखडी पडली होती, डस्ट पडला होता इथं. आणि डस्टच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आत काम चालू होतं. म्हणजे डस्टचा काय रिपोर्ट अजून आलेला नाही. जसं वाळूनं बांधकाम मजबूत होतं तसं डस्टनं होत नाही. लाखो करोड रुपये खर्च केलेला आहे. विष्णुपदाच्या वर त्यांनी ही डस्टच वापरला होता. ती डस्ट महापुरात वाहून गेला. तसंच विष्णुपदाच्या वरचं मंदिर आहे तिथं पण तसंच केलं. लकोबाईच्या तिथं तसंच केलं, ते पण मंदिर गळतंय. आणि ही मंदिराला एवढा खर्च करून या कचखडी वापरल्यामुळं मंदिर सुद्धा गळतंय. मग माझं अशी मागणी आहे, आज साक्षात विठ्ठलामुळं ही चंद्रभागा वाहतीये आणि एक विशाल वाळवंट या विठ्ठलाच्या कृपेनं पंढरपूरला लाभलेलं आहे. मग त्या चंद्रभागेतनं तालुक्यातनं लाखो करोड रुपयाची वाळू चोरी होतीये. वाळू चोरांना वाळू मिळतीये, ठेकेदारांना वाळू मिळतीये, कॉन्ट्रॅक्टरांना मिळते, कॉन्ट्रॅक्टरची घेते त्यांना मिळते, घरं बांधायला मिळते. फक्त साक्षात विठोबाच्या मंदिराच्या बांधकामासाठी वाळू मिळत नसेल तर ही किती मोठी म्हणजे वाईट गोष्ट आहे. आणि आमच्या मनाला जरा थोडा राग आला की हा ठेकेदार आहे, हा ठेकेदार कमी खर्चात हे बांधकाम व्हावं म्हणून तर असं करतोय का, आम्हाला असा प्रश्न पडतोय. आणि ते जाऊ द्या, शासनानं जप्त केलेली कित्येक ब्रास वाळू महसूल खात्यात पडून आहे, ती तर वाळू वापरायची. म्हणजे ज्या पांडुरंगामुळं चंद्रभागा आली, वाळवंट तयार झालं, त्याची वाळू आत गेली तर त्या चंद्रभागेला पण बरं वाटलं असतं. पण जाणून बुजून ह्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. काय सदस्य लोक ह्यात इन्व्हॉल्व आहेत का ह्याची पण चौकशी झाली पाहिजे. 24 तास ते मंदिरात बसले असतात सदस्य, गेले 8 वर्ष झालं ते इथं बसलेले असतात. म्हणजे मंदिरात त्यांना उठलं की मंदिर, पण त्यांची जरा सुद्धा चक्कर आसपास होत नाही. आत काम कसं चाललंय, कामाचं स्वरूप काय,
त्याला पाणी मारले का, ह्या गोष्टीसुद्धा इथले सदस्य शासनाने नेमलेले बघत नाहीत. अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करतात. मग आम्हाला आता असं वाटतंय की ही जी खडी आणि डस्ट ह्याच्यामुळं ही सगळं बांधकाम केलं आहे. मध्यंतरी देवळं जी गळत होतं ह्या डस्टमुळंच गळलेलं आहे. त्यामुळं शासनाला माझी विनंती आहे, शासनाला व ह्या ठेकेदाराला जरा जाण्याची मनाची लाज वाटत असेल तर ह्यानं हे डस्टचं काम थांबवावं. पवित्र चंद्रभागेतनं रितसर परवानगी काढून विठ्ठलाच्या भेटीसाठी बांधकामासाठी ही वाळू आणावी. तसं न केल्यास आम्ही पंढरपूरकडे आहे, आम्ही पंढरपुरातली सगळी जनता गोळा करून त्या ठेकेदाराच्या तोंडाला आम्ही काळं फासणार आहे. आणि तसं तरी नाही ऐकलं तर चंद्रभागेच्या पात्रात जाऊन आम्ही पाटी बॅग्स किंवा पोती भरून ह्या विठ्ठल मंदिराला आणून देऊ. आणि त्या टायमाला इथं कुठला काय राडा झाला, कायदा सुव्यवस्था जर बिघडली ह्याची सगळी जबाबदारी ही मंदिर समितीची राहील. कारण वारंवार सांगतोय आम्ही हे काम निकृष्ट आहे, काम निकृष्ट आहे, पण आमच्याकडं दुर्लक्ष केलं जातंय. आमच्या कुठल्याच मागणीची दखल घेतली जात नाही. मग ह्याचा भडका येणाऱ्या आषाढी वारीमध्ये भडकण्याची शक्यता आहे. कारण सगळ्यात प्रिय आम्हाला विठ्ठल मंदिर आहे. कारण हजारो वर्षापासून मंदिर कधी गळलं नाही. जसं हे मंदिराचं काम चालू झालं, ही डस्ट वापरली, कचखडी वापरली, तेव्हापासून ही मंदिर गळतंय. म्हणजे निकृष्ट काम आहेत. आणि पुरातत्व खातं आणि अधिकारी मंदिर समितीतले आणि सदस्य ह्यांची मिलीभगत आहे. त्यांना ह्या मंदिराचं काय देणं घेणं नाही. काय लोकांना असं वाटतं की आम्हाला कमिशन मिळलं पाहिजे. कमिशन मिळलं, मंदिराचं काम कसं का होईना, आणि मंदिर समितीच्या हातनं होत नसेल, ठेकेदार ऐकत नसेल तर आमच्या ताब्यात ठेकेदाराला द्यावं. आम्ही आमच्या पद्धतीनं त्या ठेकेदाराकडनं काम करून घेऊ. आम्हाला